वेलकम टू माय पानसट ब्लॉग. Hello my vlog. Hello my vlog. Hello my vlog. Hello my vlog. ब्लॉग ना ब्लॉग नाही पागल. माय ब्लॉग ए चाटून राहिला. कियान कियान उठ. मी सांगितल्याप्रमाणे आधी पण की मी रोखत नाही आपल्या पोरांले. खेळा मस्त बिंदास, झोपा, लोणा, काहीच करा. उठला चालते. आपलं तसं नाही आहे. बाबू छोन्याव चांगलं रोय, झोपू नको, गंदाई माती आई आऊ. ते आपलं सर्व सोडून मला आज हे म्हणायचं होतं की बघा माझे कपडे किती सारे. बघा इथपासून इथपर्यंत दिसले कपड्याची वरात. कपड्याची वरात एवढी आहे. जर समजा जर वॉशिंग मशीन नसती तर आमच्या अशा गरीब पोरीच्या काय झाला असता, म्हणजे आमच्या नेटलाग्या पोरींच्या काय झाला असता तुम्ही विचार करू शकता का? हे सगळ्यात चांगली मोठी एकदम आनंदाची बातमी ही आहे की आजकाल सर्वच जण लग्नामध्ये वॉशिंग मशीन देतात. मी म्हणतो फ्रीज नाही दिला, बाकी कोणती गोष्ट नाही दिला तरी चालन, पण वॉशिंग मशीन द्या. कारण वॉशिंग मशीन दिल्याशिवाय मत मार अदू ऐसे मत. माहिती आहे का, कपडे एवढे सगळे असतात. इतकी चांगली गोष्ट आहे ना तुम्ही वॉशिंग मशीन देऊन राहिले, ठीक आहे ना. म्हणजे इतकी कंबर दुखून जाते कपरीच्या आहे ना, पुऱ्या हड्ड्या तुटून जाते असं वाटते. मी एक दिवस फक्त नाही का कपडे धुतले होते हाताने. अरे बापरे, म्हणजे धुतच नाही. तर नाही का की आणि तिकडे जा, चलो उधर जाओ. तर असं आहे ना, लक्ष देते मी आपल्या मुलांवर, ठीक आहे. असं नको समजा माझी एक नजर इकडे आणि एक नजर तिकडे राहतेच, ठीक आहे. भलेही मी किती मोबाईल बघत असेल, काहीच करत असेल, मोबाईल काय मी कोणत्या पण कामात असेल, एक मी नाही, हर एक माय जे आहे ना त्या माईची नजर पोरांकडे असतेच एक नजर. बाकीच्यांची नाही राहू शकत. बाकीच्यांची तर मी कवडीची गॅरंटी नाही देत. मी माझ्या नवऱ्याच्या हाताखाली बी नाही सोडत. फक्त मी स्वतःवर विश्वास आहे, मी आपल्या पोरांले एकदम व्यवस्थित बघू शकते, किती बिझी असणार तरी पण. समजलं का? तिकडे जाणार आहे. ज्या आधीच्या बाया आहे ना त्या इतक्या काम करत होत्या यार, म्हणजे किती स्टॅमिना राहत होते यार. आज तर गांडीजवळ आमच्या सगळ्या ठिकाणी हे आहे, नळं आहे, तरी आम्हाला त्रास येते. पहिले ना नळं होते, विहिरीचं पाणी आणा, धुवाले तिकडे ज्या तळ्यावर. बापरे किती सारे कामं. वरून 10 लेकरं, 8 लेकरं. आमची इकडं 2 लेकरं पोचतं नाही हो. 2 लेकरं पाहिले आम्हाला पुरे देवा आटून जाते. पागलसारखं वाटते. कधी तर मी रडून पण देते, इतकं वाटते. म्हणजे खूप करा लागते यार, खूप करा लागते. वरून आधीच्या बाया सांगते ना, एकदम सॅल्यूट करते मी त्यांना. ज्या आधीच्या बाया ना 80 वर्षांच्या, कोणी आजी वगैरे बघत असेल ना, खरंच आजी सॅल्यूट. तुम्ही एवढे 5-5, 10 लेकरं सांभाळून इथे एवढी सारे कामं. बापरे मी खरंमध्ये यार पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे तुमचे. म्हणजे नाही होत, इतकं नाही होत, खरंमध्ये नाही होत. एवढं आहे ना, म्हणजे मी आहे ना एवढी पागल होऊन जाते कामामुळे आणि यांच्या मुलांमुळे. आजच्या काळात हर एक वस्तू उपलब्ध आहे, हर एक वस्तू, वॉशिंग मशीन, फ्रीज, म्हणजे सर्वच काही जे तुम्हाला पाहिजे ना ते. आजकाल तर भांड्याचे बी आले आहे, पण ते तेवढं कोणी लोचा नाही करत. ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहे. तरी पण आपण मिजाज करतो. मी तर करतो, मी दुसऱ्याला नाही म्हणत, मी करतो. दुसऱ्याला म्हणेन तर आगी. तर असं आहे की म्हणजे सर्व काही असून आधीच्या पाय कशा करत होत्या यार. आता तर ओटा राहते, गॅस. मी विचार करते हा ओट्यावर तळासाठी करते. पहिले गॅस थोडा चूल राहत होती, एनी टाईम पेटत होती. म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवून हे ते तर पेटत राहत होती. तरी लेकरं म्हणजे चुलीजवळ नाही येत का, म्हणजे कधी हा पण विचार येत होता. असा राहत होता. पण ठीक आहे, आपल्याला आहे तर मिजाज करतो आपण, है ना. आणि असं आहे की आजकालची ही रियालिटी आहे, ठीक आहे. रियालिटी आहे, कोणी त्याला बदलू नाही शकत, कोणी त्याला म्हणू नाही शकत की आम्ही करतो. आहेच यार, आहेच. आजकाल नाही का इतक्या जवान बाहेर. मी 30 वर्षाची आहे, 2 कामं केले तरी कंबर दुखते, हे केलं तरी हे दुखते. असं आहेच. उधर मत जा आदू. माझ्यासारखा दिसते, कोणासारखा दिसते हा पोरगा? माझ्यासारखा दिसते ना. चला मग मी आपले भाषण संपवते. तुम्ही म्हणता मग भाषण कोणी काय म्हणते माहिती आहे का,
काऊन भाषण देते एवढं, आम्ही तुला विचारलो का? अरे बाबा आता वर आलो वर आलो टाईमपास करायचा आहे, म्हणजे व्लॉग पण बनवणं होते ना माझा एक, होते नाही का? तसंही तुम्ही मी जे नटून ठटून जे व्हिडिओज बनवते तर त्याला तुम्ही लाईक पण नाही करत, कमेंट पण नाही करत, आणि जे हे असे पांचट ब्लॉग बनवते त्याला एकावर एक लाईक देता, कमेंट देता. असे आहात तुम्ही, तुम्हाला काय आवडते? अंधार पडला म्हणून असा चेहरा दिसून राहिला. अंधार म्हणजे 7 वाजले, ठीक आहे. तर मला एक सांगायचं होतं की जे दुसरे लोक जे ब्लॉग बनवतात त्याच्यामध्ये ते एकच सांगत राहतात. मी तर बघतो ते एकच सांगते, हाँ आप मेहनत करो, आप ये करो, 4 लोग क्या कहेंगे, आप वो मत सोचो, वो मत सोचो, बाकी एकही नाही सांगत. हाँ ये मत करो, हाँ आप अभी कॅमेरा उठाओ, अभी फोकस करो, अभी ढमका करो, अभी विचका करो, असे सांगते. पण मी हे नाही सांगत. मी म्हणजे अरे कामाचं बी बोला ना, दुसरं पण काही आहे ना बोलण्यासारखं आपल्या लाईफबद्दल आहे, या दुसरं काही आहे. आजकालची जनरेशन कसं आहे काय नाही, फक्त तुम्ही व्हिडिओ बनवा. अरे ज्यायले इंटरेस्ट असेल ते बनवतील ना, आणि ज्यायले इंटरेस्ट नाही आहे तर ते कसे बनवणार? हे चाल हा इकडं, ये इकडं. माझं म्हणणं असं आहे की ज्यांना व्हिडिओ करायचे आहे ते करतील ना, तुम्ही प्रेशर कायले पाळता? कोणाला नाही बी करायचं राहील तरी उठाव फोन उठाव करो. अरे कायली ज्यायले इंटरेस्ट असेल ते बरोबर करते, मला इंटरेस्ट आहे करते, माझ्यासोबतचे जितके जण आहे कोणीच नाही करत व्हिडिओ, मी एक आहे इंटरेस्टवाली तर मी करते. असं आहे ना, का तुम्ही लोकांच्या मागं लागता? व्लॉगवाले करा, व्हिडिओ करा. चला बाय, जाते मी खाली. अंधार झालाय, 7 वाजले, कॅमेरा बी ब्लर दिसतंय, माझा थोबडा बी ब्लर दिसतंय. चलो बाय गाईज, पोराला दिलो.